Hello all, welcome to my channel. So today we are going to solve practice set 1.4. What is the question? The number root 2 is shown on a number line. Steps are given to show root 3 on the number line using root 2. म्हणजे root 2 आधी शो केलेला आहे लाईनवर आणि त्याच्यानंतर नंबर 3 root 3 कसा दाखवायचा हे पण शो केलेलं आहे. फिल इन द बॉक्स प्रॉपरली अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटी. आता ह्याच्यामध्ये बघा काय हे समजून घेतलं तर तुम्हाला पुढचा प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, द पॉईंट क्यू ऑन द नंबर लाईन शोज द नंबर. इथे हा पॉईंट क्यू आहे, हा कुठला नंबर शो करतोय रूट 2. सो इथे फिल इन द ब्लँकमध्ये तुम्ही इथे लिहून घ्या रूट 2. अ लाईन परपेंडिक्युलर टू द नंबर लाईन इज ड्रॉन थ्रू द पॉईंट क्यू. म्हणजे ही परपेंडिक्युलर लाईन काढली आहे या लाईनला, ही कुठनं गेली आहे, ही क्यूमधनं गेली आहे. सो पॉईंट आर इज ॲट युनिट डिस्टन्स फ्रॉम क्यू ऑन द लाईन. म्हणजे हा ही युनिट डिस्टन्सवर आहे आर. आता युनिट डिस्टन्स म्हणजे काय, तर 0 to 1 मध्ये जेवढा डिस्टन्स आहे तेवढाच क्यू आणि आरमध्ये आहे. आपण इथे स्केलनी समजा मोजून बघितलं तर इथे बघा किती येत आहे, 2 सेंटीमीटर येत आहे आणि क्यू आरसुद्धा 2 सेंटीमीटर येत आहे. सो युनिट डिस्टन्स म्हणजे काय, 0 to 1 मध्ये जेवढं डिस्टन्स घेतलं हे 2 सेंटीमीटर, सेम डिस्टन्स इथे घ्यायचं आहे. पॉईंट आर इज ॲट द युनिट डिस्टन्स. राईट अँगल ट्रँगल ओ आर क्यू इज ऑप्टेन बाय ड्रॉईंग सेगमेंट ओ आर. ओ आर जेव्हा आपण जॉईन केली तेव्हा काय झाला, राईट अँगल ट्रँगल तयार झाला. सो लाईन लेंथ ओ क्यू इज किती आहे, ओ क्यू ही लेंथ किती दिलेली आहे रूट 2 अँड क्यू आर किती आहे 1 आहे. हे 1 युनिट आहे, युनिट डिस्टन्स. सो देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. का पायथागोरस थेरम इथे अप्लाय होणार आहे, कारण राईट अँगल ट्रँगल आहे. सो ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ क्यू स्क्वेअर प्लस ओ आर क्यू आर स्क्वेअर. तर आता इथे ओ क्यू स्क्वेअर काय आहे, ओ क्यू रूट 2 आहे, रूट 2 ओके, प्लस क्यू आर काय आहे, क्यू आर इज 1. सो 1चा स्क्वेअर. सो रूट 2चा स्क्वेअर, रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन काय येतं इथे 2 प्लस 1चा स्क्वेअर इज 1. सो 2 + 1 इज 3. पण आता इथे लेंथ ओ आर विचारली आहे. आपला आन्सर इथे काय कशाचा आलेला आहे, लेंथ ओ आरचा स्क्वेअर आलेला आहे. सो जेव्हा स्क्वेअर आपण कॅन्सल करतो तेव्हा ऑटोमॅटिकली रूट ह्या 3ला काय येईल, रूट 3 येईल. ओके, हे हा जो आहे हा इररॅशनल नंबर आहे. आपण आत्तापर्यंत सगळे रॅशनल नंबर आपण लाईनवर दाखवलेत. आता आपल्याला कुठले नंबर दाखवायचे आहेत, इररॅशनल नंबर. तर आता ह्याच्या मदतीने आपण आता नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करूयात. शो द नंबर रूट 5 ऑन द नंबर लाईन. ओके, आता इथे मी प्रॉब्लेम लिहून घेतलेला आहे, शो द नंबर रूट 5 ऑन द नंबर लाईन. त्याच्याकरता आधी आपल्याला काय करायला लागेल, नंबर लाईन काढून घ्यायला लागेल. सो इथे नंबर लाईन आपण ड्रॉ करूयात आधी. सॉरी, ही नंबर लाईन आपण ड्रॉ केली. ओके, इथे समजा आपण 0 घेतला तर आपण 2 सेंटीमीटरवर युनिट डिस्टन्स, आता आपण 2 सेंटीमीटर इथे फॉलो करूया जसा बुकमध्ये दिला आहे. तर इथे 2 सेंटीमीटर आपण युनिट डिस्टन्स घेऊया, 2, 4, 6 अँड 8. इथे पण 2 सेंटीमीटर घेऊयात. ओके, सो हे झालं 1, 2, 3 अँड 4, -1, -2, -3. आता इथे 2 म्हणजे काय आहे, रूट 4 आहे बरोबर. रूट 4 हा 2चा परफेक्ट स्क्वेअर आहे रूट 4. तर रूट 3 म्हणजे काय आहे, रूट 9 आहे. हा रूट 9 हा 3चा परफेक्ट स्क्वेअर आहे, 9 हा 3चा परफेक्ट स्क्वेअर आहे. सो 3 रूट 9 इज इक्वल टू 3. म्हणजे आपलं रूट 4 आणि रूट 9च्या इथे मध्ये कुठेतरी येणार आहे. ओके ओके, आता आपल्याला इथे युनिट डिस्टन्सवर आपल्याला आता इथे आधी आपण 2 वर परपेंडिक्युलर काढून घेऊयात. ओके, ही लाईन काढली मी परपेंडिक्युलर, ह्या लाईनला आपण परपेंडिक्युलर लाईन काढली. सो हा राईट अँगल झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, आता युनिट डिस्टन्स इथे आपण किती घेतलेलं आहे, 2 सेंटीमीटर. सो इथे पण आपल्याला 2 सेंटीमीटरच घ्यायचं आहे. म्हणजे हे जेवढं डिस्टन्स आहे 0 आणि 1 मध्ये तेवढं डिस्टन्स आपल्याला इथे 2 वर पॉईंट ठेवून इथे करून घ्यायचं आहे या लाईनवर. आणि मग नंतर हे जेव्हा 2 आपण पॉईंट जॉईन करू तेव्हा हा राईट अँगल तयार झाला आपला, राईट अँगल ट्रँगल. इथे आपण नाव देऊयात क्यू आणि इथे नाव देऊयात आर. तर आपला हा ओ क्यू आर हा राईट अँगल ट्रँगल इथे तयार झाला. तर आता रूट 5 कसं दाखवायचं, तर त्याच्याकरता आपल्याला काय करायला लागेल, पायथागोरस थेरम यूज करायला लागेल.
तर इथे कुठला ट्रायंगल तयार झाला आपला? इन ट्रायंगल OQR बाय पायथागोरस थेरम काय झालं? पायथागोरस थेरम काय आपला? हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू या दोन साईडचा स्क्वेअर. सो लेंथ काय आपली? लेंथ OR ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ OQ ब्रॅकेट स्क्वेअर प्लस QR ब्रॅकेट स्क्वेअर. लेंथ QR ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे मला सांगा OQ काय आहे? OQ √4 आहे. सो इथे काय येणार आहे? √4 स्क्वेअर प्लस QR काय आहे? QR 1 आहे. सो 1 स्क्वेअर. सो आता इथे √4 आणि स्क्वेअर आहे म्हणजे हे स्क्वेअर आणि हे √2 कॅन्सल झालं. म्हणजे काय आलं? हे 4 + 1 इज इक्वल टू 5. तर हे काय आलं आहे? हे लेंथ OR स्क्वेअर आलेलं आहे 5. सो इथे OR आपल्याला हवं आहे. सो लेंथ OR इज इक्वल टू √5. जेव्हा आपण इथला स्क्वेअर कॅन्सल करतो तेव्हा समोरच्या नंबरला, राईट हँड साईडच्या नंबरला काय येणार आहे? रूट येणार आहे. सो स्क्वेअर रूट 5 आलेलं आहे. म्हणजे आपलं OR काय आलेलं आहे? हे OR √5 आलं आहे हे. तर आता आपल्याला नंबर लाईनवर √5 कसं दाखवायचं? तर आता हे ORचं डिस्टन्स जे आहे ते आपण राऊंडरच्या मदतीने इथे मेजर करून घेणार आहे OR. आणि बरोबर इथेच पॉईंट ठेवून ह्या R वरनं जो पॉईंट जाईल नंबर लाईनवर इथे, कळलं आहे? इथे हे आलं आहे आपलं √5. याला आपण P नाव देऊयात. P. ओके. मग तुम्ही आन्सर कसं लिहिणार आहे? द नंबर द पॉईंट P represents √5 on the number line. Okay, so our next question is show the number √7 on the number line. आता इथे तुमच्या बुकमध्ये स्टार का केला आहे माहीत नाही. हे एवढं अवघड नाही आहे की अगदी त्याला स्टार म्हणजे वेगळं दाखवायला पाहिजे. सोपं आहे. जसं आपण √5 केलं आहे तसंच √7 पण इझी आहे काढायला. इथे आपण नंबर लाईन काढून घेऊ आधी. तर आता जी प्रोसेस आपण √5ला केली ती सेम प्रोसेस आपण आत्ता करायची आहे. सेम. सो थोडं मी ते आधी काढून घेते. ओके. हे सेम प्रोसेसने तुम्ही आधी √5 इथे काढून घ्या जसं आपण फर्स्ट क्वेश्चनमध्ये केलं. खूप व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी हे करून घेतलं. आता आपल्याला ह्याच्या पुढची प्रोसेस करायची आहे. तर आता इथे √5ला आपल्याला परपेंडिक्युलर लाईन काढून घ्यायची आहे. √5वर बरोबर तुमचं इथे प्रोटेक्टर ठेवा आणि √5 वरून बरोबर एक्झॅक्ट 90 डिग्री अँगल म्हणजे परपेंडिक्युलर लाईन तुम्हाला इथे काढून घ्यायची आहे. आता हे परत आपण इथे राऊंडरचा उपयोग करून हे युनिट डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे 0 to 1 मध्ये केवढं डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स आपल्याला या लाईनवर घ्यायचं आहे. ओके. या पॉईंटला आपण नाव देऊयात S. तर S वर हे जे पॉईंट आलेलं आहे हे आपण इथे जॉईन करून घेऊ. तर हा आपला एक राईट अँगल ट्रँगल तयार झाला. कुठला? OPS. ओके. OPS. मग आपण लिहून घेऊयात इन ट्रँगल OPS बाय पायथागोरस थेरम काय येणार आहे? OS स्क्वेअर लेंथ ऑफ OS ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ OP स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर लेंथ ऑफ PS स्क्वेअर. ओके. आता इथे OP काय आहे? √5 आहे. सो इथे √5चा स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. सो इज इक्वल टू √5 इथे स्क्वेअर आणि रूट कॅन्सल झालं आणि हे काय आलं? 5 + 1 इज इक्वल टू 6. सो देअरफॉर लेंथ OS किती आली आपली? √6. हे OS स्क्वेअर आलं आहे आपलं. लेंथ OS स्क्वेअर आलं आहे 6. सो लेंथ OS काय येणार आहे? √6 येणार आहे. तर √6 आधी आपण इथे प्लॉट करून घेऊयात. मग आपल्याला √7 प्लॉट करता येईल इथे नंबर लाईनवर.
सो ही √6 इथे आलेली आहे. ओके, राऊंडर घ्यायचं आहे, परत OSचं हे डिस्टन्स इथे घ्यायचं आहे आणि एसमधनं लाईन बरोबर तुमची इथे नंबर लाईनवर गेली पाहिजे, एसच्या पॉईंटमधून इथे. सो इथे काय येतं आहे √6. तर ह्याला आपण नाव देऊयात T, या पॉईंटला T नाव देऊयात. आता √6वर परत आपल्याला एक परपेंडिक्युलर लाईन काढून घ्यायची आहे. इथे येणारी लाईन ती √6वर जी T मधून पास होईल, T या पॉईंटमधून पास होईल. ओके, त्याच्यानंतर परत युनिट डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे 2 सेंटीमीटर. 0 आणि 1 मध्ये जेवढं युनिट डिस्टन्स आहे तेवढंच त्या पॉईंटवर घ्यायचं आहे. सेम प्रोसेस फॉलो करायची जी तुम्ही √5 आणि √6 करता आत्ता केली. इथे अजून एक तिसरा एक राईट अँगल ट्रायंगल तयार होईल. TU, इथे U नाव देऊ आपण. तर हा ट्रायंगल कुठला झाला? इन ट्रायंगल OTU किंवा OUT कसंही लिहू शकता तुम्ही, बाय पायथागोरस थेरम. लेंथ ऑफ कुठला येणार आहे? OU स्क्वेअर, कारण हायपोटेनियस काय आहे? OU. सो OU ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ OT ब्रॅकेट स्क्वेअर प्लस TU स्क्वेअर, लेंथ TU स्क्वेअर. तर आता इथे OT काय आलेलं आहे आपलं? √6. सो इट इज √6चा स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. सो इथे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन काय येणार आहे? 6 + 1 इज इक्वल टू 7. सो लेंथ OU स्क्वेअर काय आलेला आहे आपला? 7. सो इथे स्क्वेअर कॅन्सल झाल्यावर इकडे काय येणार आहे? √7. सो लेंथ OU इज इक्वल टू √7. म्हणजे हे काय आलेलं आहे आपलं? हे OU जे आलेलं आहे हे काय आलेलं आहे? √7. तर इथे परत OUचा डिस्टन्स इथे मेजर करायचा आहे, राऊंडरनी घ्यायचा आहे बरोबर, आणि तिथून त्या पॉईंटहून इथे जी लाईन इथे नंबर लाईनवर क्रॉस होईल हे आलेलं आहे √7. याला आपण V नाव देऊयात, V. ओके, द पॉइंट V represents the number √7 on number line. ओके, कळलेलं आहे सगळ्यांना? ह्याची थोडीशी तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणजे हे तुम्हाला जमेल. ह्याचे 2-3 प्रॉब्लेम. आता √6, 7 झालेलं आहे आपलं, तुम्ही √8 किंवा √9 घेऊन बघा तुमचं येतं आहे का. थोडं प्रॅक्टिस करता हे सॉल्व करून बघा. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.